यो व्हाट्सअप गाइस, कैसे हो आप सभी लोग। माझ्याकडे एक पण साडी नाहीये. पण चांगली साडी नाहीये. गाइस, मी आहे प्राजक्ता आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी प्राजक्ता या चॅनलवर, बरोबर? नाही. मग कसं बोलायचं? व्हाट्सअप व्हाट्सअप गाइस. पुढे यो व्हाट्सअप गाइस, कैसे हो आप सभी लोग. पुढे वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर सिया मला शिकवते इंट्रो कसा द्यायचा, कारण ती एक चॅनल बघते गेमचं. तर त्यामध्ये असं आहे, हे काय यो व्हाट्सअप गाईज असं काहीतरी बोलतात. सो ती मला सांगते, मी जेव्हा जेव्हा इंट्रो देते व्हिडिओचा तेव्हा तिचं असतं की असं नको बोलू, असं बोल, यो व्हाट्सअप गाईज. मी विसरून जाते. काय पुढे? यो व्हाट्सअप गाइस, कैसे हो आप सभी लोग. वेलकम बैक टू अवर न्यू व्लॉग. सो दोबारा से हम करने जा रहे अभी मेकअप. तर सियाने माझा मेकअप केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी इथे पुढे तुम्हाला दाखवते. तर मस्त असं मेकअप करते, फेशियल करते, आयब्रो करते, भयंकर काय काय सिया बघून शिकलेली आहे करायला. तर झालेली आहे संध्याकाळची वेळ, मस्त चहा पाणी घेतलेला आहे. आम्ही दोघी मायलेकी बसलेलो आहोत आणि ड्रेस चेंज करचा. रात्री आम्हाला जायचं आहे एका बड्डे पार्टीला, तर आवरायचं आहे थोड्या वेळाने. आता शौर्य येईल, शौर्य आता जाईल क्रिकेट क्लासला. आज मिस्टर घरी आहेत. जायचं आहे थोड्या वेळानंतर. नेहमीप्रमाणे भाजीपाला काहीतरी नवीन दिसलं तर नवीन घ्यायचं आहे. तर मला सांगायचं असं होतं की आता रिसेंटली जसं माझं यूट्यूबचं प्ले बटन आलं prajaktaskitchen.comचं, तर खूप सारे मेसेजेस आले होते तुमच्या सगळ्यांचे. आणि बरेचसे मेसेज असे होते की त्यांना रिप्लाय द्यायचं सुद्धा माझ्याकडून राहून गेलं होतं. आणि त्यामध्ये मला एक मेसेज मिळाला जो मी आज ओपन केला. सो म्हणजे खूप लेट झाला मला रिप्लाय द्यायला. ॲक्च्युली जो मेसेज होता ती माझी हे आहे, स्टुडंटसुद्धा आहे, म्हणजे तिने माझ्याकडून क्लास पण घेतलेला आहे. आणि तिचा थोडासा इमोशनल मेसेज आला होता आणि मला वाईट या गोष्टीचं वाटलं की मी त्या दिवशी न बघता बऱ्याच लेट हा बघितला. तर जर्मनीवरून माझी एक सबस्क्रायबर आहे, तिचं नाव आहे प्रणिता. आणि तिने माझ्याकडे एक क्लास पण केलेला आहे. आणि सोबतच तिचे मला मेसेजेस येत असतात, कारण ती आपली सबस्क्रायबर आहे. तर मी बऱ्याच वेळा तिला म्हणजे ऑलमोस्ट रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतच असते. तर तिचा, आणि ती जेव्हा जेव्हा केक करते तेव्हा तिचे फोटो पाठवते. तिचा केक तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर फिनिशिंग आणि फोटोग्राफी असते तिच्या केकची. सो हा आहे तिचा केक, इथे तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर, म्हणजे तिचे सगळेच केक सुंदर आहेत, फिनिशिंग खूप छान करते ती. आणि तिचा एक मेसेज आहे जो मला तुम्हाला ऐकवायचा आहे. सो मी तुम्हाला दाखवते. चा मेसेज, व्हॉइस मेसेज आलेला आहे, अर्धाच आलेला आहे, तर तुम्हाला दाखवते. हाय प्राजक्ता ताई, कशी आहेस? मी तुझा आत्ताच व्लॉग बघितला. तर खरंच मनापासून तुझं कौतुक करावंसं वाटतंय की तुला छान असं यूट्यूबकडून सिल्वर प्ले बटन मिळालं. खरंच खूप खूप तुझं एक कौतुक. आणि खरंच मनापासून तुला मी थँक्यू पण म्हणेल की तू इतके छान छान व्हिडिओज आमच्या सगळ्यांसाठी शूट केलेस आणि तू एवढी मेहनत घेतलीस आणि शेवटी तुला तुझ्या मेहनतीचं हे फळ मिळालंच. खरंच खरंच खूप खूप कौतुक तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. आणि मी खरंच तुझी खूप जुनी सबस्क्रायबर आहे. ऑलमोस्ट 1-2 वर्षापूर्वी मी तुझं चॅनल सबस्क्राईब केलं होतं, जेव्हा तू अगदी नवीन नवीनच व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होतीस. आणि एकदा तू तुझं फॅमिलीचं इंट्रोडक्शन पण दिलं होतं, लाईव्ह आली होतीस, तर त्या दरम्यान मी तुझं चॅनल सबस्क्राईब केलं होतं. तर अगदी तुझे सगळे व्हिडिओ बघून बघूनच मी सुद्धा केक बनवायला शिकले. आणि मी सुद्धा इथे म्हणजे बाहेरच्या देशात राहून मी केक बनवते आहे, वेगवेगळ्या डिझाईन्स बनवू शकते आहे. हे खरंच सर्व क्रेडिट हे तुला जातं आहे, कारण मी कधीही काहीही विचारलं तरी तू मला हेल्प केली आहेस. बघ, मला आत्ताच रडायला येतंय ताई. सो खूप असा इमोशनल करणारा मेसेज. म्हणजे तिचं असं आहे की ती मला बऱ्याच वेळा विचारत असते की हे कसं करू, ते कसं करू, आणि मला वेळ असतो तसा मी तिला उत्तरही देत असते. म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी उत्तरं देते, सगळ्यांना प्रयत्न करते. आणि
तिने पुढे मेसेज टाकला आहे की मी मेसेज रेकॉर्ड करताना मला ती खूप इमोशनल झाली आणि त्यामुळे पुढचं बोलू नाही शकली ती आणि ती रडायला लागली ॲक्च्युली. पण आज तिचा मेसेज वाचून दाखवते. पण आज खरंच मला खूप आनंद होतो आहे की प्ले बटन तुला मिळालेलं आहे. अशीच तू प्रगती कर, पुढे जा, छान छान ब्लॉग्स कर, व्हिडिओ बनव आणि मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. तर ही अशी इमोशनल अटॅचमेंट होणं एखाद्याबरोबर खरंच खूप अवघड असतं आणि यूट्यूबच्या माध्यमातून मला हे खूप मोठं प्रेम मिळालेलं आहे की तुमची आणि माझी खूप छान अशी अटॅचमेंट झालेली आहे. खूप आपलं नातं असं एक वेगळ्या लेवलचं जातं, जे आपण साधारण नोकरी करून या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत, अशी लोकं आपल्याला मिळत नाहीत की आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप वेगळी गोष्ट आहे. तर मला या गोष्टी खरंच मनाला खूप असं भावून गेल्या आणि प्रणिताने आता व्हॉईस मेसेजमधून रिप्लाय दिलेला आहे. बऱ्याच जणींचे असे टाईप करून सुद्धा बरेच मेसेज टाकतात की हां, तुझ्यामुळे आम्ही हे करू शकलो, ते करतो आहे, आज इथे आहे. सो खूप साऱ्या तुमच्या ब्लेसिंग्स असतात, खूप सारं तुमचं इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्यासोबत. हे बघून मला खरंच खूप छान वाटतं आणि मी त्या दिवशी पण व्हिडिओत बोलले होते की हे यूट्यूब प्ले बटन माझं नाही आहे, हे तुमचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुमचं प्रेम मिळतं म्हणून चॅनल ग्रो होतं. सो ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि या यूट्यूबच्या जर्नीमध्ये मी कमवली आहे ती म्हणजे खूप 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 मनापासून माझे सगळे जे होम बेकर्स आहेत लाडके, सगळ्यांची मनं मला जिंकता आली किंवा मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले, हे माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मला जसं जमेल तसं मी तुमची मदत करतच राहणार आहे. या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत छान छान रेसिपी शेअर करणारच आहे. त्यामुळे असं नाही आहे की प्राजक्ताज किचनवर फार व्हिडिओज येत नाहीत, याचा अर्थ असा नाही की मी त्या सगळ्या गोष्टी बंद केलेल्या आहेत. कुठे ना कुठेतरी मलाही वाटतं की अजून नाही, आपण दाखवलं पाहिजे, शिकवलं पाहिजे. तर नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये त्या चॅनलवर किंवा या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. त्यामुळे तुमचं हे जे असं प्रेम आहे ते असंच राहू द्या. प्रणिताने मला, मी मागं पण आय थिंक सो एका व्लॉगमध्ये का कशामध्ये तरी शेअर केलं होतं की तिने मला जर्मनीवरून तिकडून एक परफ्यूम पाठवला होता आणि थँक्स फॉर युअर प्राइजलेस सपोर्ट असं तिने मला पाठवलं होतं आणि बहुतेक इन्स्टाला मी काहीतरी रील वगैरे अपलोड केलेली होती. तर हे असं प्रेम, मला असं म्हणायचं नाही की वस्तूतून प्रेम व्यक्त होतं, परंतु ही जी इमोशनल अटॅचमेंट आहे ती खरंच एक वेगळ्या लेवलची आहे. सो थँक्यू सो मच प्रणिता. आणि तुम्ही सगळे सुद्धा खूप माझ्यासोबत छान माझ्या जर्नीबरोबर आहात आणि अजूनही पुढे राहताल अशी अपेक्षा आहे. तर चला, पुढची कामं आहेत ती घेऊयात. तर बड्डेसाठी तयार होताना मी विचार करत होते काय घालू. साडी घालावी तर खूप वेळ जातो, ज्वेलरी घाला, सगळं करा. मग मी विचार करत होते की चला आपण वन पीस घालूयात शॉर्टकटमध्ये आणि वन पीस घालूनच लगेच निघूयात. सो मी विचार केला वन पीस घालावा आणि वन पीस घालून आले आणि मला पाहून माझे मिस्टर काय म्हणाले पुढे बघा. एक पण चांगली नाही, एक पण याच्यात चांगली नाहीये. माझ्याकडे एक पण साडी नाहीये. पिंक कलर त्याच्यातलं Pink एक पण चांगली साडी नाहीये. कलरची आहे तिला. बाकी सगळ्या नवीन आहे, एक पण चांगली नाही याच्यातली. म्हणजे पार्टी वेअर नाहीये माझ्याकडे काही. पार्टी वेअर नाही. तर कधीही आग्रह न करणारे माझे मिस्टर मला म्हणत होते की आज तुला साडीच घालायची आहे, वन पीस वगैरे नाही घालायचं. मी म्हणत होते अरे यार, साडी बड्डेला कोण घालतं आणि घालायची असेल तर पार्टीवेअर माझ्याकडे साडी चांगली नाही आहे. तर आमच्या दोघांचं बराच वेळ डिस्कशन चालू होतं, काय घालू. मला काय साडीच मिळेना हवी तशी आणि त्यांचा आग्रह होता की नाही तुला आज साडीच घालायची आहे. सो फायनली मी ही एक साडी काढलेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की तुझे सबस्क्रायबरसुद्धा तिथे आहेत, त्यामुळे तू छान साडी घालून तयार हो. तर मी साडी घालून तयार झाले आणि त्यानंतर पुढे जे काही झालं ते माझ्या डोळ्यांवर आणि माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता अशी गोष्ट आहे. सो हा जो व्लॉग आहे तो मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करणार आहे पार्ट 2 मध्ये. आता मी फक्त कशी रेडी झालेली आहे घरातून निघताना तुम्हाला दाखवते आहे. खूप मोठा सरप्रायझिंग इमोशनल व्हिडिओ आहे, पार्ट 2 बघायला विसरू नका. तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी 2 भागात याला डिवाइड केलेला आहे. लवकरच तो सुद्धा अपलोड करेल. बाय बाय.